प्रास्ताविकातून कळत असते आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकातून कळत असते आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकच बांधत असतो नियोजनाचा सेतू. औपचारिकता नाही ही आत्मीयता आहे वास्तविक. औपचारिकता नाही ही आत्मीयता आहे वास्तविक. मैत्रिणींनो, सादर आहे तुमच्या समोर या सोहळ्याचे प्रास्ताविक घेऊन येत आहेत सुमिताताई काळे, अध्यक्ष सत्यशोधक महिला विचार मंच यवतमाळ, माननीय सुमिताताई काळे. आज ज्या आईची जयंती उत्सव आपण साजरा करीत आहोत, त्या आईला आत्मविश्वासाचं बळ देणारे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्वात आधी समतेची, ममतेची आणि स्त्रियांना वागणूक देणारे तथागत गौतम बुद्ध, संत परंपरा, आज जिचा उत्सव आपण साजरा करत आहोत, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज जिने छत्रपती घडवला अशी राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या स्त्रियांना घटनेमध्ये ज्यांनी हक्क बहाल केले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई, संत गाडगे बाबा, सर्व परिवर्तनवादी नायक आणि नायिकांना मी अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कल्याणीताई मादेश्वर, आजच्या प्रमुख वक्त्या माननीय सुशीलाताई मोराळे, आजच्या सत्कारमूर्ती माननीय प्रीतीताई तितरमारे, माननीय रंजनाताई सुनील गोरे, माननीय सुनीताताई बुटले, आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय शुभांगीताई वानखेडे, माननीय सविताताई कावलकर, माननीय प्राजक्ताताई वाघमोडे, माननीय ताराबाई कनाके, माननीय संगीताताई कुंभारे, माननीय अश्विनी दायदार आणि शमीम शाहीर, माननीय मोहतरमा शमीम शाहीर इथे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत सर्व, आणि माझ्या सर्व चळवळीतील बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी 5 ते 7 मिनिटातच करणार आहे, कारण सत्यशोधक महिला विचार मंच आम्ही 2000 मध्ये यवतमाळला स्थापन केला. माझ्यासोबत माझ्या 2 मोठ्या बहिणी मायाताई गोरे आणि कमलताई खंडारे या सतत माझ्या सोबत होत्या. आमचं काम सतत परिवर्तनवादी विचारांची भूमिका घेऊन महानायकांचे जयंती उत्सव असेल, पुण्यतिथी असेल, हे कार्यक्रम साजरे करणे, जे काही आदेश निघत असतील शासनाचे त्याच्या विरोधात जे काही आम्हाला आमचं मत व्यक्त करायचे असेल ते निवेदनामार्फत आम्ही सतत ते काम करत आहोत. त्यानंतर आमचा 2015ला आम्ही सगळ्या शिक्षिका एकत्र आलो आणि शिक्षिकांचा एक सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच आम्ही स्थापन केला. तो यासाठी की आमच्या शिक्षिका आहेत त्यांच्या पुढे पिढी घडवण्याचं एक मोठं काम असते आणि म्हणून येणारी पिढी ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने तयार झाली पाहिजे, ते विचार त्यांच्यामध्ये आले पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही सत्यशोधक अध्यापक विचार मंचाची आम्ही स्थापना केलेली आहे. आज जे काही चित्र आपल्या डोळ्यापुढे दिसत आहेत आजच्या वास्तव परिस्थितीमध्ये स्त्रियांना वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे लागत आहेत आणि स्त्रिया त्यामध्ये आपल्या रममाण होत आहेत. परंतु आम्ही या सगळ्या कार्यक्रमाला बाजूला ठेवून आमच्या महिला विचाराने कशा पुढे जातील, आमच्या महिलांमध्ये खरंच आत्मविश्वास निर्माण व्हायचा असेल तर त्यांनी पुस्तकं वाचली पाहिजे, त्यांनी आमच्या महानायकांचा इतिहास वाचला पाहिजे, कारण जो इतिहास वाचतो तो इतिहास घडवतो. आणि म्हणूनच आमच्या सावित्री आईला ज्या वेदना झाल्या, पहिल्या शाळेत जाताना आमच्या सावित्री आईच्या काळजाला ज्या वेदना झाल्या, त्यातून आमच्या स्त्रियांमध्ये संवेदना निर्माण व्हावी. आमच्या साऊच्या डोक्यातून जे काही दगड मारल्यानंतर रक्त निघालं, त्या रक्ताचे आम्ही कर्ज कुठेतरी फेडू शकतो का? तिच्या काळजाला ज्या काही यातना झाल्या, त्या यातना आम्ही कुठेतरी आमच्या विचारातून, आमच्या कार्यातून आम्ही पुढे नेऊ शकतो का? ही भूमिका घेऊन आम्हाला आता काम करावं लागणार आहे. म्हणूनच आज जे काही समाजाचं चित्र आहे, समाजाचं वास्तव आहे, आज आम्हाला सांगितलं जातं की आपण जगलं पाहिजे, पण जगलं कसं पाहिजे? फक्त मनोरंजन म्हणून आपण न जगता आपण आपल्या जगण्याचा अर्थ, आपल्या विचारांच्या वाटा, आपले आदर्श कोण असले पाहिजे, या विचारांच्या वाटा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि हीच भूमिका घेऊन आम्ही सत्यशोधक महिला विचार मंच आणि सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच आम्ही काम करत आहोत. हा कार्यक्रम आमचा अवघा 5 दिवस
आमचा ठरलेला आहे. काही कारण आमची घडली आणि त्यामुळे आम्ही खूप पोहोचू शकलो नाही. तरी पण ज्या भगिनींनी आम्हाला साथ दिली, जे इथे उपस्थित झाले, त्या सर्वांचे आणि पाहुण्यांचे मी ते आभार मानते आणि माझं प्रास्ताविक संपवते. जय ज्योती, जय भीम. आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंचाची भूमिका मांडण्यास येत आहे माननीय नम्रताताई खडसे, सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच, जिच्या नावातच आहे विनम्र प्राजक्ताचे सडे, जिच्या नावातच आहे विनम्र प्राजक्ताचे सडे, वैविध्यपूर्ण अष्टपैलू नेतृत्व आहे नम्रताताई खडसे यांनी आपली भूमिका सादर करावी. धन्यवाद अनिताताई, खूपच छान संचालन करत आहे आणि ती आमच्यावरती शब्दांचा आज पूर आहे. कौतुक. धन्यवाद, खूप छान. सर्वप्रथम शब्दांची पूजा करीत नाही, माणसांसाठी आरती गाते, ज्यांच्या घरात उजेड नाही त्यांच्या हातात सूर्य देते. कवी यशवंत मनोहरांच्या या काव्यपंक्ती स्त्री शिक्षणाचा आद्यमुखार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि यांच्या कार्याला समर्पित करते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय कल्याणीताई मादेशवार, प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या सन्माननीय सुशीलाताई मोराळे, सत्कारमूर्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय प्रीतीताई तित्तरमारे, माननीय रंजनाताई सुनील गोरे, माननीय सुनीलाताई मुटले गुघाणे, माननीय शुभांगीताई वानखडे, माननीय सविताताई कावलकर, माननीय कुंदाताई बोरकर, माननीय प्राजक्ताताई वाघमोडे, माननीय ताराबाई कडाके, माननीय संगीताताई कुंभारे आणि माननीय अश्विनीताई दायला आणि उपस्थित सर्व या ठिकाणी माझ्या बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणींनी. खरं म्हणजे आज आपल्या सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाचा क्षण मी मानते, कारण 3 जानेवारीला आपण सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे. त्यानिमित्त इथे जमलेल्या सर्व महिला भगिनींना मी शुभेच्छा देते, हार्दिक शुभेच्छा देते बालिका दिनाच्या. निश्चितच आज आपण बघतोय की आपले जीवन खूप गतिमान झालेलं आहे, खूप झपाट्याने, म्हणजे प्रत्येकाकडे सगळ्या फॅसिलिटीज आहे आणि खूप स्पर्धा झालेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. असं असताना आपल्याकडे कुठली गोष्ट नसेल तर ती म्हणजे वेळ नाही आहे आपल्याकडे. सगळेजण धावत आहोत, पुढे ना पुढे प्रत्येक जण आहे. आणि असं असताना इतक्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही सगळेजण आलात आणि सगळेजण येऊन आम्हाला वेळ देत आहात. आमच्या सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच आणि सत्यशोधक महिला विचार मंच याद्वारे आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आलात आणि आम्हाला वेळ दिली. म्हणजे एखाद्याला वेळ देणं म्हणजे हे निश्चितच त्या व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्यासारखं आहे असं मी म्हणते. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी अध्यक्ष आहे ना त्यांनी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्या विषयाकडे वळते. भूमिका मला स्पष्ट करायची. भूमिका म्हणजे अर्थातच प्रास्ताविकच आहे. आमचा जो हा प्रवास आहे चळवळीचा किंवा परिवर्तनवादी वाटेवरचा हा जो प्रवास आहे, सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंच माननीय कांचीराम यांच्या जन्मदिवशी आम्ही ह्या ग्रुपची किंवा ह्या संघटनेची आम्ही स्थापना केली. विचार अगदी साधा होता की ज्या अध्यापक महिला आहेत, ज्या कार्यरत शिक्षिका आहेत, त्यांना एक विचार, एक दिशा, विचारांची एक दिशा द्यायची आणि त्यानिमित्ताने एकत्रित यायचं. त्या अनुषंगाने आम्ही त्याची स्थापना अशी केली की सुनीलदादांनी सांगितलं की आपण एक असा ग्रुप तयार करूया, एक संघटना तयार करूया आणि त्यानिमित्ताने एक छोटे छोटे कार्यक्रम घेऊया. तर त्या अनुषंगाने आम्ही पहिल्यांदा एक BCचा गट तयार केला आणि या BCमध्ये कुठल्याही प्रकारचा ड्रेस कोड किंवा कुठल्याही प्रकारची आम्ही जे औपचारिकता असते त्या सगळ्या गोष्टींना आम्ही फाटा देतो आणि अगदी साध्या पद्धतीने आमचा BC असतो. परंतु आवर्जून कुठला उपक्रम घेत असो आम्ही BCमध्ये तर तो म्हणजे पुस्तक वाचन. दर महिन्याला न चुकता आम्ही पुस्तक वाचन असतं आणि त्या पुस्तकातले जे काही उद्गारे आम्ही वाचतो त्याच्यावरती चर्चा होते साधक बाधक. त्यानंतर दर महिन्यामध्ये जे महानायक आणि महानायिका होऊन गेलेले आहेत इतिहासामध्ये त्यांच्या आम्ही जयंत्या आणि स्मृती दिन आम्ही साजरे करत असतो. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यांना उजाळा देणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये ज्या गरजवंत महिला होत्या त्यांना सुद्धा आम्ही मदतीचा एक हात दिलेला आहे आमच्यापर्यंत जे काही शक्य होतं ते. त्यानंतर आपण बघतोय की अनेक सुशिक्षित तरुण वर्ग आहेत, त्यांना कळत नाही आहे की नेमकी रोजगाराची संधी कुठे उपलब्ध आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. तर अशा तरुण रोजगारांसाठी सुद्धा आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शकांचं एक व्याख्यान आयोजित केलेलं होतं. त्यानंतर अंधश्रद्धांवरती बोलणारे किंवा अंधश्रद्धांवरती मारा करणारे तज्ज्ञ मार्गदर्शकांचे विविध व्याख्यानमाला सुद्धा आम्ही आयोजित केलेले आहेत.
म्हणजे सावित्रीबाईंचा जयंती उत्सव तर आमचा आहेच, मेन एक मोठा कार्यक्रम आम्ही करत असतोच, पण त्या अनुषंगाने कॉर्नर मीटिंग्स, बीसीच्या माध्यमातून वेगवेगळे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही प्रत्येक महिन्याला आमचे सुरू असतात. आणि हा विचारांचा प्रवास आहे असं म्हणते मी. कारण 2 महिला जेव्हा आपण एकत्र येतो तर आपण सहसा आपली मैत्रीण भेटल्यानंतर पहिल्यांदा आपले लक्ष जातं तिच्या साडीकडे, तिच्या दागिन्याकडे, आणि आपले तेच विषय असतात. परंतु आम्ही त्या गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवतो आणि आमची संपूर्ण चर्चा ही सामाजिकतेमध्ये जे बदल होतात, आर्थिक बदल आहेत, किंवा मग शिक्षणामध्ये शैक्षणिक नवीन धोरण काय आहे, अशा भविष्यवेधी आव्हानांवरती आम्ही बोलत असतो, त्यावरती चर्चा करत असतो. अर्थात आमचे घरगुती पण विषय असतात, पण ज्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आणि त्यावरती विचार करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर असा आमचा हा एक प्रयत्न आहे. कारण मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण हे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान आपल्या मोबाईलमध्ये किंवा बोटाच्या टचवरती आपल्याला ज्ञान उपलब्ध आहे. कुठलीही माहिती, कुठलीही म्हणजे ज्ञान इतकं अफाट झालेलं आहे, ज्ञानाचा महापूर आलेला आहे, कुठलीही माहिती आपण मिळवू शकतो गुगलद्वारे. मग असं असताना अशा कार्यक्रमांची गरज काय, अशा वैचारिक मेजवानीची कार्यक्रमाची गरज काय? तर एक मॅझिनी नावाचे विचारवंत होऊन गेले. ते असं म्हणतात की माणसे मरतात पण त्यांचे विचार मात्र जिवंत राहतात, असं त्यांचं मत आहे. पण त्यांचं हे मत फोडून काढताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की द मेन आर मॉर्टल, सो आर आयडिया नीड्स प्रोपोगेशन ॲज मच ॲज अ प्लांट नीड्स वॉटरिंग, अदरवाईज बोथ विल वायदर अँड डाय. ज्याप्रमाणे एखादं छोटंसं रोपटं असतं, आपण ते लावतो कुंडीत म्हणा किंवा जमिनीमध्ये, ते लावल्यानंतर त्याला जर योग्य प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी जर मिळाल्या नाही तर काही दिवसांनी त्याची वाढ खुंटते आणि काही दिवसांनी ते मरत सुद्धा. मग आपल्या विचारांचंही तसंच आहे मैत्रिणी. जर अवतीभोवती चांगले विचार सतत तुमच्या भोवती असतील तर आपल्याला जगण्याची दिशा कळते, एक ऊर्जा मिळते, एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. आज आपल्याकडे सगळंच आहे, सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, सगळ्यांच्या फुलफिल आहेत. मग काय नाही आहे तर फक्त एक मेंदूला जे आहे, जी वैचारिक आपल्याला गोष्ट पाहिजे आहे, विचारांना दिशा देण्याची, ती हवी आहे. मग अध्यापकच महिला विचारमंच का? कारण अध्यापक यासाठी, कारण आम्ही पिढी घडवणार आहोत आणि पिढी घडवण्यासाठी आपले विचार सक्षम असतील, आपण जर त्याच्यामध्ये ठाम असू तर आपण इतरांना देऊ शकू. आपलं जर कन्फ्युजिंग असेल तर आपण मुलांना काय सांगू शकू? इतिहासामध्ये आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आलेल्याच नाही. तर तो इतिहास आपल्याला खऱ्या अर्थाने माहीत करून घेण्यासाठी ही परिवर्तनाची एक छोटासा आम्ही केलेला प्रयत्न आहे. आज त्या छोट्याशा रोपट्याचं थोडंसं एक सुरुवात झालेली आहे. बरेच 7-8 वर्षाचा हा प्रवास आहे आणि त्याचाच मी आढावा घेते आहे. आमच्या संपूर्ण आणि यातला एक अतिशय विशेष प्रोग्राम, एक अतिशय विशेष उपक्रम सुंदर आहे की भुलाबाईंची गाणी. तुम्हाला माहिती आहे की आपण भुलाबाईंची गाणी म्हणायला जातो. आता कसं असतं की आपण समाजामध्ये जेव्हा परिवर्तनाची भाषा करतो त्यावेळेला कुणाला म्हटलं की हां हे करणं थांबव, कुठलं कर्मकांड थांबवा किंवा कुठल्या रूढी परंपरा थांबवा, तर एकदम महिला वर्गच तयार होत नाही. मग त्यांना कुठेतरी एक ऑप्शन द्यावं लागतं की नाही हे नका करू, असं करा. मग जेव्हा आपण असं ऑप्शन देतो, जसं होळीमध्ये होळी न पेटवता तुम्ही वृक्षाची पूजा करा असं ऑप्शन दिल्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं. तसं आम्ही भुलाबाईच्या ज्यात असं ऑप्शन दिलंय की त्यांना आम्ही गाणे दिले. आता ज्या संचलनकर्त्या अमिताताई गोरे मॅडम आहे, आता तुम्ही मगाशी त्यांचा आवाज पण ऐकला, त्यांनी स्वतः त्यामध्ये गीत लिहिले आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या कल्याणीताई यांनी सुद्धा खूप सुंदर त्यामध्ये गीतं लिहिलेले आहेत आणि त्याचा आम्ही संग्रह केलेला आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये, पुढल्या वर्षीपर्यंत आम्ही त्याचं पुस्तक छापणार आहोत आणि शक्य झाल्यास आम्ही तुमच्या घरोघरी ती गाणी पोहोचवणार. त्या संपूर्ण पुस्तकामध्ये जिजामाता, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारी गाणी आहे आणि लिहिणारे आपल्यापैकीच आहेत. तर असा हा एक उपक्रम आहे की जो खूप छान आहे. म्हणजे या उपक्रमातून तुम्हाला आम्ही पर्याय देत आहोत आणि खरोखर आहे ना की आपल्या मुलींना, आपल्या छोट्या ज्या आता लहान मुली बऱ्याचशा आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना माहितीच नाही आहे. मग नवीन पिढीला जर माहिती नाही, फक्त आपल्यालाच माहिती आहे, आपण त्यांना देत नाही. असं म्हणतात की कल ना पूछा तो आज पूछेगा, वक्त सबका मिजाज पूछेगा, नस्ले नौ को दिया क्या हमने, यह बदलता समाज पूछेगा. कधी ना कधी ही वेळ येणार आहे की आपल्याला येणारी पिढी प्रश्न विचारेल आणि म्हणतील की तुम्ही आमच्यासाठी काय केले, तुम्ही आमच्यासाठी काय ठेवून जात आहात, आम्हाला कुठला वसा देऊन जात आहात. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मैत्रिणींनो आपल्याला समर्पकपणे जर द्यायचं असेल तर आजच जागृत व्हा. हा संपूर्ण कार्यक्रमाचा घाट घालण्याचा उद्देश हाच आहे की जयंती उत्सव प्रत्येक ठिकाणी होत आहे,
हा महिना बहर होणार आहे. पण त्या जयंती उत्सवातून जर आपण काहीतरी घेऊन जात आहोत, सावित्रीची लेक म्हणून मला काय व्हायचं आहे, मला काय द्यायचं आहे, माझ्या अवतीभोवती असणाऱ्या 4 महिलांना मी जर विचार देऊ शकत असेल, जर त्यांना माझ्या विचारातून काहीतरी परिवर्तन आधी देऊ शकत असेल, तर ही गोष्ट नक्कीच उल्लेखनीय असं मला वाटतं. कारण जर आपण 4 म्हणजे 2 महिला एकत्र आणण्याची आपल्यामध्ये कौशल्य असेल तर निश्चितच विचार द्या. बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींवर बोला, चांगल्या गोष्टी शेअर करा, असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि या ठिकाणी मला आयोजकांनी माझा भूमिका मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. कोणी बोलावंच नाही असंच वातावरण या सभागृहात समोर दिसतंय. पण तरी सुद्धा सगळ्या मैत्रिणींच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून जो सन्मान दिला त्याबद्दल तुमच्याशी थोडंसं बोलावंसं वाटतं. सुरुवातीला असंख्य ज्ञानाच्या ज्योती पेटवणारी आई सावित्री आई, आज तिच्यामुळेच तुम्ही इथं ताठ मानेनं आणि आम्ही इथे मंचावर बसलो आहोत अशी सावित्री माई. तुम्हा आम्हा सगळ्यांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि उद्या होणाऱ्या जिने शुभा घडवला, जिची जयंती उद्या आहे, अशा माझी जाऊ आजच तुम्हाला शुभेच्छा देते. खरं तर ताई आत्ताच सांगून गेल्या, तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा. ताई बरेच वेळ आम्ही असाच प्रयत्न करत असतो, खुद की तारीफ खुद करो, बुराई करने के लिए तो जमाना पडला. असंच आमचं स्त्रियांचं जगणं असतं. ताई मगाशी सांगून गेल्या, सावित्री समजणं तर कठीण आहे, पण सावित्री जगणं त्याहूनही कठीण. बरेच वेळा वाटतं की आपणच खूप काही करतो, आपणच खूप काही करतो, पण ज्योतिबाची खरंच साथ नसेल तर एकही स्त्री एकही वर्ग शिकू शकली नसती, हे तेवढंच खरं आहे. आणि आत्तासुद्धा तेवढ्या संख्येनं सगळे ज्योतिबा इथं उपस्थित आहेत. सुरुवातीला तर सगळ्या ज्योतिबांसाठी एकदा सगळ्या सावित्रींनी टाळ्या वाजवून घेतल्या. त्यांच्याशिवाय कुठल्या सावित्रीला शोभा नाही, हे ताईंच्या बोलण्यातून आत्ताच तुम्हा सगळ्यांना ताईंनी सांगितलं. खरं तर यावेळी व्यासपीठावर मी पहिल्यांदा उभी आहे सत्यशोधक अध्यापक महिला मंचाच्या. प्रमुख पाहुणे म्हणून मला सन्मान दिला माझी बालमैत्रीण नीता, आमच्या मार्गदर्शिका मीनाताई काळे, आमचे मार्गदर्शक विलासभाऊ काळे, फेंडर सर समोर बसलेले आहेत. हा सन्मान निश्चितच मी एवढी मोठी नाही, पण या विचार मंचावर आल्यावर निश्चितच असं वाटतं की आपल्यात काहीतरी आहे म्हणून आपण इथे आहोत. त्या दिवशी मीनाताई सांगून गेल्या बोलता बोलता की शुभंगीताई, आपल्याला ना जास्तीत जास्त शिक्षिकांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे. हा जो विचार मंच आहे, या विचार मंचावर जी विचाराची धारणा आहे ते विचार शिक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण शिक्षिका अशी एक स्त्री आहे की जिच्यामुळे हजारो विद्यार्थी देशाचा पाया उडवणारे आहेत. म्हणून बरेच वेळा आम्ही जातो मीनाताईच्या शाळेत उंबरसरा जुन्या नवीनला. रंजनाताई सुद्धा इथे बसून आहे, सुंदर बाऊलींचे गाणे घेतले आणि सगळ्या गाण्यांमध्ये वडिलोपार्जित पूर्वारोपात जे गाणे चालत आले त्या प्रत्येक गाण्यामध्ये सावित्रीचा आणि जिजाऊचा उल्लेख करत करत इतकी सुंदर गाणी विद्यार्थ्यांनी म्हटली. खरंच बदल अपेक्षित आहे. तुझ्या माझ्या एकटीमुळे बदल होणं अपेक्षितच नाही आहे, पण माझ्यामुळे मी अशा विचारधारेच्या मंचावर जर एखाद वेळेस मी येत असेल, आत्ता ताईंचं मी ऐकलं, चिरकाल स्मरणात राहील ताई तुमचं व्याख्यान जे आहे, तुमचे विचार आणि तुमचा जो गाढा अभ्यास आहे कधी विसरणार. बरेच वेळा वाटतं आपल्याला, बरेच वेळा व्याख्यानाला जातो आणि खूप काही ऐकलं असं वाटतं, पण जेव्हा जगायला घेतो स्वतः तेव्हा हे काहीच आठवत नाही. इतपर्यंत आहे या फाटकाच्या बाहेर गेले की ताईंना आपण विसरून जातो. बरेच वेळा असंच होतं.
म्हणून काही काही वाक्य, काही त्यांचे स्लोगन हे कुठेतरी आपण व्याख्यानाला जात असताना याच्या नोट्स आपण घेतल्या पाहिजे. हे नक्की आहे. जेव्हा केव्हा आपण मुलांच्या समोर उभं राहतो, जेव्हा केव्हा शाळेत जातो, एखाद्या वेळेस एखादा धडा, एखादा घटक घेतो, शिवाजी महाराजांची कामगिरी शिकवत असताना जर ताईचं त्यावेळेस याला रिलेटेड एखादं वाक्य आठवलं तर निश्चितच माझा जो घटक आहे तो प्रभावी मुलांसमोर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बऱ्याच व्याख्यानाला ज्योतिबासारखे आपले सगळे मंडळी जात असतात, पण आपल्याला वेळ मिळत नाही आणि आपण जातही नाही. म्हणून आज इथे बसलेल्या सगळ्या माझ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका असेल, मुख्याध्यापिका असेल, आम्ही सकाळी 7 वाजतापासून निघालेलो आहेत सगळ्याजण. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षासुद्धा सकाळी 7 वाजतापासून निघालेल्या आहे. त्यानंतर शाळेतून आल्या, सहकार भवनमध्ये माननीय गट शिक्षणाधिकारी साहेबांनी जी सभा बोलवली होती त्या सभेत त्या सगळ्याजणी होत्या आणि तिथून या सत्कार मूर्तीसुद्धा इथे बसलेल्या होत्या. सुनीताताई कुठले, आम्ही 2 वाजेपर्यंत तिथे होतो सगळेजण. आणि एक क्षण वाटलं सुद्धा की आपण इतकं थकलो आहे आणि नाही जाऊया. पण आज खरं अगदी मनापासून बोलते, आज जर ही संधी मी गमावली असती तर पुन्हा या विचारांशी मी जुळली नसती. ताई मला कधीच आठवल्या नसत्या. म्हणून या संधीचं, आपण आजच्या या संधीचं सोनं करायचं की इथेच या कार्यालयापुरतं मर्यादित ठेवायचं हे तुम्ही आम्ही ठरवायचं. म्हणून ताई मगाशी खुद को बदल तोही जमाना बदलेगा. म्हणून मला बदलावं लागेल, तेव्हाच माझं कुटुंब बदलेल, माझा समाज बदलेल, माझे विद्यार्थी बदलेल असं मला वाटतं. आणि सगळ्या प्रमुख पाहुण्यांच्या वतीने मला जरी शुभेच्छा द्यायला लावल्या असल्या तरी माझ्यापेक्षा मोठ्या प्रमुख पाहुण्यांमध्ये अधिक पदांनी, डिग्र्यांनी मोठ्या असलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. प्रीतीसुद्धा एक गगनभरारी घेणारी माझी मैत्रीण आहे. आज विस्तार अधिकारी म्हणून आरणीला स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. सोपं नाही आहे सरळ सेवा भरतीने विस्तार अधिकारी पदाला न्याय देणं. एकदा जोरदार टाळ्या प्रीतीताईसाठी. अगदी कमी वयात. आणि आमच्या मादेश्वर मॅडम शीघ्र कवी आणि सतत काही ना काही कुठल्या तरी ओळी लिहून सगळ्या शिक्षकांसमोर त्या मांडत असतात. स्वतःपुरतं नव्हे तर सगळ्या शिक्षकांना त्या ओळीतून काहीतरी विचार प्रेरित करत असतात. सतत काहीतरी चालू असते. आणि मला असं वाटतं नम्रताताई खूप सुंदर बोलून गेल्या, खूप सुंदर बोलल्या. आणि इथे बसलेली एकही महिला अशी नाही की जिला डायस मिळाला आणि ती बोलू शकत नाही. निश्चितच. म्हणून बरेच वेळा आपले विचार कुठेतरी मांडण्याचा छोटासा डायस मिळाला तरी चालतो. विचार मांडण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच संधी उपलब्ध होते आणि आपलं अस्तित्व निर्माण होतं. बरेच वेळा मला वाटतं काय बोलायचं आहे म्हणून आपण बोलत नाही. कुठेही मिळू द्या, एक संधी मिळाली ना की आमची सुनैना आहे वाऱ्यासारखी सुसाट राष्ट्रवादीचं काम करत. आणि हे सगळ्या सावित्रीमाई असेल, सगळ्यांसाठी कुठेतरी काहीतरी अशी करत राहते प्रत्येकाला. आणि म्हणून संधी मिळत एक मोठा डायस सगळ्यांनी गाठा आणि स्वतःचं एक स्त्री म्हणून अस्तित्व निर्माण करा असं मला वाटतं. कोणाचाही आधार न घेता स्वतः तयार व्हा, स्वतः घडा, स्वतः डायस काढा. कोणीही तुम्हाला आणून देत नाही. माझ्यात काय आहे हे मला दाखवावं लागतं. अँड दॅन फक्त एक संधी मिळायला पाहिजे. यू कॅन डू इट म्हणणारे संगीता नम्रताताई आहे, मी आहे. आम्हाला एक व्यक्ती आमच्या आयुष्यात असे आहे डॉक्टर प्रशांत गावंडे सर, जे की वारंवार संधी देऊन आम्हाला डायस निर्माण करून दिला त्यांनी. यू कॅन पुश इट शुभांगी म्हणून बरेच वेळा ते यू कॅन डू इट म्हणत आज आम्ही हजारो लोकांसमोर जोही काही आमचा विषय असेल ती मांडण्याची ताकद आमच्या पायात त्यांनी दिली. असेही काही पुरुष किंवा असेही काही ज्योतिबा आहेत की जे तुम्हाला घडवण्याची ताकद ठेवतात. मी BA झालेली मुलगी एक, पण माझ्या घरच्या ज्योतिलास काळे सरांना माहिती आहे. पण माझ्या घरच्या ज्योतिबामुळे आज मी MA आहे आणि तुम्हा समोर आज उभी आहे. म्हणून घरून जी ताकद मिळते ना स्त्रीला,
ती बाहेरून नाही मिळत. ज्योतिबा जर कणखरपणे सावित्रीच्या पाठीशी उभे असले तरच आम्ही ही गगनभरारी घेऊन आकाशाला गवसणी घालू शकतो, अन्यथा कुठेही आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून ज्योतिबांना सुद्धा माझी विनंती असेल की माझ्या स्त्रीत, माझ्या पत्नीत, माझ्या बहिणीत एखादा जरी एक गुण असेल तर तिला त्या गुणाचं दृढीकरण करायसाठी हिंमत द्या आणि पुश करा. बस तुम्हाला सुद्धा पुढे अशीच वारंवार संधी मिळत राहो आणि माझ्या संपूर्ण मैत्रिणींनी, संपूर्ण बहिणींना ह्या संधीचं सोनं करावं आणि असेच डायस गाठवावे अशी मी आपण सर्वांना शुभेच्छा देते. आणि हा विचार मंचांनी मीनाताई, नीताताई गोरे मॅडम या अध्यापक विचार मंचांनी मला आज प्रमुख पाहुणे म्हणून आज इथे जो सन्मान दिला त्याबद्दल आयुष्यभर तुमची ऋणी राहील. कारण आभार हे परक्यांचे मानायचे असतात, आपल्यांचे नाही. तुम्हाला पुनश्च एकदा हा विचार घेऊन तुम्ही प्रगतीपथावर जा ह्या शुभेच्छा देते आणि थांबते. शिक्षणाचं बीज सावित्री आईने पेरलं आणि ज्यांनी शिक्षण घेतलं त्या महिला शिक्षिका झाल्या, समाजसेविका झाल्या, पटवारी झाल्या, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, पोलीस झाल्या, राष्ट्रपती झाल्या, आणखी काय नाही झाल्या. तुम्ही इथे आल्या आणि इथे सुद्धा सन्माननीय व्यक्तिमत्व सर्व इथे उपस्थित आहे आणि मी सुद्धा हिंमत करून आपल्यासमोर उभी आहे, आपल्यासाठी 2 शब्द बोलण्याची हिंमत करते आहे. म्हणूनच मी आपणाला सावित्रीच्या लेखी असं म्हटलेलं आहे. आणि इथे उपस्थित माझ्या बंधूंना ज्योतिबा म्हटलेलं आहे, कारण ज्योती आणि सावित्री हे एक म्हणजे अमिट असं एक वाक्य आहे, शब्द आहे जे आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा वसा दिलेला आहे. शिक्षण नसतं तर आपण कुठं राहिलो असतो याचा आपण विचार न केलेला बरा. तर संसाररूपी जो रथ आहे तो रथ हाकण्याचं जे काम करत असते स्त्री आणि पुरुष शिवाय संसार रथ ओढल्या जात नाही. त्याची दोन्ही चाकं म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष असतो. तर ते रथ ओढताना ती चाकं समोर मागे होऊन चालत नाही, तर ती सोबत चालावी लागतात. सोबत असली तरच, किंवा एक चाक चांगलं दमदार आहे आणि एक कमकुवत आहे असं सुद्धा चालणार नाही. ते दोन्हीही चाकं सारख्याच ताकदीची हवी आणि त्यासाठीच मी तुम्हाला संसारूपी रथाची चाकं सारखी जर असली तर या ज्योतिबांनी आपल्या स्त्रीला बरोबरीच्या नात्यानं वागवणं गरजेचं आहे. बरोबरीनं वागवल्याशिवाय स्त्री पुढे जाणार नाही. कारण आपल्याला माहित आहे आपण पुरुष प्रधान संस्कृतीचे आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये काय होत आलं आहे हे आपण आतापर्यंत ऐकलंच आहे. आपल्याला सन्माननीय आपल्या प्रमुख अतिथी वक्त्या ज्या आहेत त्यांनी सांगितलेलंच आहे आणि आपल्याला वाचून सुद्धा माहित आहे की काय झालं आहे. स्त्रीवर अन्याय अत्याचार वगैरे कसे होत आहे, कसे झालेले होते आणि अजूनही काही स्त्रिया त्यात भरडत असेल की स्त्रियाविषयी किंवा पेपरमध्ये आपण पाहतो की एकही पेपरमध्ये अशी घटना येत नाही. काही ना काही रोजच्या पेपरमध्ये काही ना काही घटना आपल्याला पाहायला मिळते. मग सांगा स्त्रीला कशाची गरज आहे? सावित्री आईची, ज्योतिबांची. मी तर पहिल्यांदा म्हणेन की ज्योतिबांची गरज आहे. कारण ज्योतिबांनी जर लक्षात ठेवलं की ही स्त्री आहे, हिनं शिकलं पाहिजे, ही पुढे गेली पाहिजे तरच ती पुढे जाईल ना. तिच्या जेव्हा ती चालायला लागते तेव्हा तिच्या रस्त्यात जर धोंडा ठेवला तर काय होईल, आडकाठी आणली तर काय होईल. म्हणून मी इथल्या सर्व पुरुषांना म्हणते आहे ज्योतिबा, आणि जास्तीत जास्त त्यांनी संख्येनं उपस्थित राहायला पाहिजे. तर खुर्च्या रिकाम्या आहे पण तरीही आपल्या या सावित्री सुद्धा काही कमी नाही आहे. जास्तीत जास्त सावित्री उपस्थित आहे म्हणून मी सावित्रीला, सावित्रीच्या लेखींना धन्यवाद देते. तर आत्ता काल परवा नुकतीच पेपरमध्ये एक घटना आली होती की त्या इंजिनियर असलेल्या विद्यार्थ्याने, त्याचे आईवडील शिक्षक आणि शिक्षिका, त्या विद्यार्थ्याने काय केलं, ती घटना वाचून अगदी डोकं सुन्न होईल अशी ती घटना आहे. त्या मुलाने आपल्या आईला गळा आवळून मारला
त्याच्यानंतर त्याच्या वडिलाला सुद्धा मारलं. कारण काय होतं तर क्षुल्लक कारण. आपल्याला सवयच आहे अभ्यास कर म्हणायची मुलांना. पोरगा इंजिनियरचा समजदार पोरगा, पण त्यांनी आपल्या आई वडिलांना जन्मतात त्यांना त्यांची हत्या केली. मग ही घटना केवढी समाज मनाला सुन्न करणारी आहे, म्हणजे विचार करण्यासारखी आहे. आपण अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की समाज हा कुठे चालला आहे. आणखी एक दुसरी घटना आता काल परवा झाली.